हाय फ्रेंड्स, आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी रेडीमेड मिळतो तो दलिया किंवा लापशी जे काही तुम्ही म्हणाल ते इथे मी घेतलेला आहे 1 ते 1.5 वाटी आणि थोडेसे अगदी चमचाभर तांदूळ त्यात ॲड करते। ते कुकरमध्ये तुपावर परतून घेतलंय आणि थोडंसं पाणी घालून परत आपण आता दूध घालणार आहोत। पाणी अगदी थोडंसं घालायचं। त्यानंतर आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या। दूध आणि पाणी मिक्स करून हलवून घ्यायचं। थोडीशी उकळी आली की मग झाकण लावायचं आणि तोपर्यंत बाकीची तयारी करूया। मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, वेलदोड्याची पावडर केलेली आहे। याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। काजू, बदाम, बेदाणे, काळे मनुके, चारोळी आणि थोडीशी खसखस असं सगळं इथे मी घेतलेलं आहे। तर आता छान दलिया शिजलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही परत एकदा 2 चमचे तूप आणि थोडंसं दूध घालायचं आणि परतून घ्यायचं। त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स आणि वेलदोड्याची पावडर आपण इथे ॲड करणार आहोत। यानंतर आता मी दूध पावडर घालणार आहे। माझ्याकडे आहे म्हणून मी घालते। त्याने छान कन्सिस्टन्सी येते आणि चवही छान येते। ऑप्शनल आहे, अवेलेबल असेल तर घाला, नाहीतर नाही वापरली तरी चालणार आहे। तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊया। हे बघा, इथे गूळ चिरलेला आहे पूर्ण मी। तोही 1 ते 1.5 वाटी जेवढा आपण दलिया घेतला होता त्याच प्रमाणात घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ॲड करायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही इथे करू शकता। गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं किंवा कमी केलं तरी चालणार आहे। तर सगळा गूळ आपण ॲड केलेला आहे आणि आता मिक्स करून घेऊया। इथे बघू शकता गूळ जसा मिक्स होतोय तसा एक छान रंग आणि कन्सिस्टन्सी दोन्ही येतंय। तर अशा प्रकारे आपली ही खीर खाण्यासाठी तयार आहे। वरून आता आपण थोडंसं जायफळ खिसणार आहोत। छान फ्लेवर येतो, मस्त वास येतो याचा जायफळाचा। आता आपण ही खीर बाउलमध्ये सर्व करूयात आणि त्यानंतर वरतून थोडीशी तुपाची धार सोडायची आहे। मस्त साजूक तूप घातलेली खीर खाण्यासाठी तयार आहे। सो नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।